नमस्कार. आपल्याला आज आहे ना, हे बघा अशी प्लेट वाली फुग्याची बाहीचं पूर्ण कटिंग करायचंय आणि ती साधी बाही असणार आहे. साध्या बाहीतून सुद्धा फुग्याची बाहीचं आपल्याला कटिंग कसं करता येईल ते मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आज माझी विद्यार्थिनी कसं कटिंग करून दाखवायचंय हे तुम्हाला सांगणार आहे. तर चला बरं, मला सांग की आता हे बाहीचं कटिंग तू केलेलं आहे बरोबर, मी जे सांगितल्याप्रमाणे बरोबर. आता इथून पुढे किती मार्जिन ठेवलेलं आहे? हे 1.25 इंचचं मार्जिन ठेवलंय. तर माझा साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे, आणि जर तुमचा अस्तरचा ब्लाऊज असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अर्धा इंचचं मार्जिन ठेवलं तरी चालू शकतं, का तर तुम्ही पलटवणार आहात त्याच्यामुळे. बरोबर. एक मिनिट, आता ही घडी कशी ठेवलेली आहेस तू? आता ही घडी मी मुंढाचा माप अधिक 1.5 इंच अशी मी घडी घेतलेली आहे. बरोबर. एक मिनिट, आता त्यानंतरनी ही बाहीची लांबी किती घेतली त्याप्रमाणेच घेतलीस ना? हो, बाहीची लांबी अधिक अर्धा इंच मार्जिन साठी ठेवलेला आहे मी. बर. एक मिनिट, मग त्यानंतर हा चौकोन करून घेतलेला आहे बरोबर. मग इथून वरतून खाली किती इंच घेतलंय? 3.5 इंच घेतलेली आहे मुंड्याची खोली. बरोबर. मग इथून आतमध्ये ही रेष कितपर्यंत घेतलेली आहे? 1.25 इंचचं मार्जिन. बरोबर. मग आता ह्यानंतर ना हे वळण कशाचं दिलेलं आहे? हे बाहीचं वळण दिलेलं आहे आणि हा पुढचा आकार दिलेला आहे बाहीचा. हा मागचा दिलेला आहे, हा पुढचा दिलेला आहे. बरोबर. म्हणजे हे साध्या बाहीचं तू मार्किंग केलेलं आहे. व्हेरी गुड. म्हणजे आता इथं आपली साधी बाही होऊ शकते. मग खाली दंडघेर किती टाकलेला आहे? दंडघेर अधिक मी 1.25 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. दंड म्हणजे दंडाचा निम्मा भाग घेतलास ना? हो, आणि त्याच्यामध्ये 1.25 इंच मार्जिन ठेवलेले पुढे. म्हणजे उदाहरणार्थ 10 दंड असेल तर तू 5 घेतलंस आणि इथं 1.25 इंच मार्जिन घेतलंस. जसं मार्जिन आहे तसं त्याप्रमाणे गेलेलं आहे. व्हेरी गुड. आता ह्याच्या पुढे फुग्याची बाही, आता हे साधी तर झाली, आता फुग्याची बाही करायची प्लेटवाली. मग ह्याच्या पुढे किती इंच वाढवलंस? मी 2 इंच वाढवलेलं आहे. 2 इंच वाढवून त्याच्यानंतर मी हा अशा प्रकारे आकार दिलेला आहे बाहीचा. बरोबर. म्हणजे अर्धा इंच अलीकडे घेऊन हा पुढचा आकार दिलेला आहे. हा, म्हणजे हे खड्ड्याचा आकार तू इथे दिलेला आहेस, हे बाहेरनं असं फुग्याचा आकार दिलेला आहे. म्हणजे इथून इथपर्यंत हे जेवढ्या प्लेट्स येतील ते आपल्या इथे बसणार आहे. आता दुसरी गोष्ट, हे पूर्ण लांब बाही असल्यामुळे हा भाग सरळ झालेला आहे. जर एखाद्याचा हात बारीक असतो तो निमुळता येण्यासाठी आपण त्याला काय करतो? इथून आपण 1.25 इंचच्या बरोबर. म्हणजे इथून 1.25 इंचचे जे इथून आपण खाचा घेतलेला आहे अशा प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता आतमधून. बरोबर. मग त्यानंतर ना आपण ही अशी ह्या पद्धतीने असं कटिंग केलं बरोबर. या पद्धतीने आपण इथे असं कट करू शकतो. हे बघा, हे असं वळणदार करून ह्या हिशोबाने आपण अशी पूर्ण बाहीचं तयार हे कटिंग केलं. मग तेव्हा आपली ही अशी पूर्ण फुग्याची बाही तयार होईल. इथं सेंटरला झटका मारला, मग त्यानंतर ना ही बाही अशी उलगडली की असा बाहीचा आकार येऊ शकतो. मग त्याला पुढच्या भागाला थोडासा अर्धा इंचाच्या आतमध्ये आपण हे खड्ड्याचा आकार असा देऊ शकतो बरोबर. त्याप्रमाणे आपली ही फुग्याची बाही अशी व्यवस्थित तयार होईल. म्हणजे जेवढ्या प्लेट्स आहेत तेवढ्या हे प्लेट्स होतील. मग इथे ज्याप्रमाणे तो मार्किंग केलेला आहे त्याप्रमाणे हे असं उलटून घेतलं की मग ह्याला आतमध्ये नकळत असं आपण असा आतमध्ये थोडासा भाग कट करून घेतला की आपलं बाहीचं वळण एकसारखं व्यवस्थित होतं, जेणे की आपल्याला फिटिंग माप करायलाही सोपं आणि पद्धतशीर होतं. तर बरोबर आहे ना? तर आज माझ्या विद्यार्थिनीने इतकं सुंदर पद्धतीने समजून तुम्हाला सांगितलंच असेल. थोडंसं मलाही तिला सांगावं लागतं, कारण कसं असतं माहिती आहे का, कॅमेरा पुढे येणं आणि प्रत्यक्ष करणं ह्यात थोडा फरक आहे. पण तरी सुद्धा मी समजून घेऊ शकतो. करा प्रयत्न, तुम्ही नक्की होईल. तर आता पुढच्या तुझ्या वाटचाली.